हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेचा हाहाकार असून अमरावती शहरात गेल्या 2 दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने घरात थांबलेला जीव असह्य गरमीने कासावीस झाला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात शहरात विविध कारणामुळे तब्बल 25 जणांनी जीव सोडत जगाचा निरोप घेतला आहे. या सर्व मृतदेहावर हिंदू स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू स्मशानभूमीवर साधारणतः दररोज 8 ते 13 डीवर अंत्यसंस्कार होतात. मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये यामध्ये वाढ झाली असून शुक्रवारला 54 ते 95 वयोगटातील सुमारे 25 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. राज्यातील अनेक बहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून अमरावतीसह विदर्भातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर विभागाकडून पुढील 3 दिवस अमरावती, अकोला आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये तापमान सातत्याने 46 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे तापत्या उन्हाच्या झळा असह्य चटके सहन करता करता जीव घामाघूम झाला आहे. घरातील एसी, कूलर फेल, वृद्ध, रुग्णांचे बेहाल, सिमेंटचे रस्ते, उंच इमारती, टीनशेडची घरे आणि डांबरी रस्ते दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि रात्रीही ती वातावरणात सोडतात. त्यामुळे रात्र झाली तरी उष्णता कायम राहते. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने तापमान 46 अंशाच्या वर गेल्यामुळे घरात लपलेला जीव सुद्धा घामाघूम झाला आहे. यात कडक उष्णतेमुळे घराघरातील फॅन सुद्धा गरम हवा फेकू लागले असून एसी व कूलर सुद्धा फेल झाली आहे. शहरातील लोकसंख्या पाहता हिंदू स्मशानभूमीवर दररोज सरासरी किमान 8 ते 13 मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात. मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे शहरात वयोवृद्धांचा जीव कासावीस झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले असून शुक्रवारला ही संख्या 25 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना जीव एका जाग्यावर थांबणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे बेहाल झाली असून दिवसभरात आबालवृद्ध आणि वयोवृद्धांचे शुक्रवारला शहरातील 25 जणांनी या जगाचा निरोप घेतला. हिंदू स्मशानभूमीचे व्यवस्थापक इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारला सर्व ओटे फुल झाली असून रात्री उशिरापर्यंत साधारणतः 25 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.